हाय, नमस्कार. नमस्कार. तर आम्ही निघालोय आता तर तिचा बर्थडे सेलिब्रेट करायला. आज आहे बर्थडे. तर असं काय खरी प्लॅन वगैरे नाही केलं. जस्ट चाललो फक्त आता बघू. फक्त म्हटलं तर चांगलाच होईल. पण आता बघू कसं काय काय. एक मस्त हॉटेल आहे आणि एम्बियन्स पण भारी आहे. तर बायकून अगोदरच बघून ठेवलंय आणि मला सरप्राईज देणार आहे. तर बघूया मला सरप्राईज कसं वाटतंय. त्याचा रिव्ह्यू देईल मी तुम्हाला. आणि तोपर्यंत तुम्ही कोकण बघा. हे बघा सुंदर असं व्यवस्थित नजारा आहे एकदम भारी. आणि आता बहुतेक 7 वाजले असतील का? हा. आणि हे 7 वाजल्याचं दृश्य आहे असं कोकणचं. आता समोर नाही एक टर्न आहे रोडचा. तिथं ना एकदम जबरदस्त असं व्ह्यू आहे. दाखवतोच तुम्हाला आता बघा. कुठली संध्याकाळ पण किती भारी असते ना. किती भारी जेवण वगैरे केल्यानंतर बाईकला फिरायचं वगैरे हे नाही का? आता बघा हा टर्न येतोय. टर्न मध्ये दाखवतो तुम्हाला सीन. साईडला किती नितळ पाण्याचा लेफ्ट साईडला ओढ आहे. किती नितळ पाणी. आणि हा नजारा बघा. वाव. पण ते वाटायले ना पाऊस उघडलाय तर ती मस्त गार हवा यायला लागली. हा हा बघा. हा मला सीन खूप आवडतोय हा वाला. असं वाटतंय ना भारी. हा सीन लय आवडतोय. जबरदस्त. हाच टर्न म्हणत होतो मी. कसला भारी ना. इथं असा गाडी लावली तर फोटो. हा सकाळी सकाळी पाऊस नसेल तर चला आता आपण भेटूया हॉटेलमध्ये. हे बघा लास्ट टाइम तुम्ही गेल्या वेळेस जेव्हा आम्ही गणपतीपुळेला आलो होतो तेव्हा बघितलं असेल आमच्या ब्लॉग मध्ये. हे इथं प्राचीन कोकण आहे. प्राचीन कोकण. हे लेफ्ट साईडला आहे बघा. प्राचीन कोकण. मागच्या वेळेस त्यावेळेस किती गर्दी होती आणि आता सगळं रिकाम आहे गणपतीपुळे. तेव्हा तिथं मी, आता बघा ना कोणीच नाही रोडला. गाडी काढायला भेटत होती. पावसाळ्यामध्ये म्हणजे किती हे हा गणपतीपुळे मधला रोड आहे. आणि आता हा बघा समोर जातो तिथं महाराष्ट्र बँक आहे तिथं जातो हा रोड. जिथून तुम्ही राईट मारले की लगेच गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला जात आहे. गणपतीपुळेला बरेच लोक येतात पण त्यांना माहीतच नसतील हे रोड. हा फक्त येऊ तुम्ही मेन रोड फक्त. हा बघा पुन्हा आलोय असाच्या रोड. हा बरं झालं नाही तर आपल्याला भेजावं लागलं असतं. हे बघा बँक ऑफ महाराष्ट्र. ते का मागे दुकानचं नाव आहे हे इकडे बर्थडे बॉय. बर्थडे बॉय. हे बघ कसं आहे. वाव. ते करायचंय आम्हाला बर्थडे सेलिब्रेट. वा. आम्ही घुसायच्या अगोदरच मला हे हॉटेलचं एंट्रीच जबरदस्त वाटायला लागली. आणखी तर बाकी काय बघितलंच नाही. त्यांना आता केक कापून देऊ आधी बघावं लागेल. देते डायरेक्ट सांगतो कसं वाटलं हॉटेल. अरे जबरदस्त. हे बघा मस्त व्ह्यू आहे.
ठरला काय हम्म. मस्त आहे रे. मी बोलते आम्ही अगोदर काय जास्त प्लॅनिंग केली नाही त्यामुळे काहीच भेटलं नाही रोज नाही भेटत म्हणजे कोकणाच्या ठिकाणी कसं आहे भेटतच नाही ते कसलं जबरदस्त बाई होत्या हे बघ. हे बघा खुश झाली बर्थडे बॉय खुश झाला बंधू वा आणि आणि बंद आहे सध्या नाही तर काय शीन असं पहिले खुश आहे. इथं बसून आधी पाय करून रेस्ट बे हॉटेल सरप्राईज हे बघा कसलं भारी ना. मग वा. लास्ट टाइम आलो तेव्हा बघितलं होतं ना आपण हे बघा व्ह्यू कसं दिसतंय हे साऊंड कसा आहे खूप मोठं आहे हॉटेल काय असेल त्या ह्याचा फोटो हा तेच अरे काय भाई सीन. हे बोला हे अरे बाप इकडे बघ इकडे बघ असला सीन आहे हा खतरनाक. वा मस्त वाटत छान जबरदस्त मला खूप आवडते हे सरप्राईज. हे बघा सेलिब्रेशन करतोय आम्ही द ट्रॅव्हलिंग राजा. वा Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Raj. Happy birthday to you. एवढं छोटं दिल्याबद्दल खूप धन्यवाद. मला हे सरप्राईज खूप आवडलं. तुमचा डिनर चालू आहे डिनर मस्त पैकी डिनर हे घ्या प्रॉन्स आणि याला काय म्हणतात चिकन पेपर क्रस्टेड चिकन चिकन पेपर क्रस्टेड पेपर क्रस्टेड चिकन. आहे ना चालू बिल बाकी हा मस्त आहे. हा बघा प्रॉन्स मस्त प्रॉन्स भारी आहे एकदम मोठा. चला जेवण वगैरे झाले खूप आवडतं आणि बर्थडे वन्स अगेन बर्थडे सेलिब्रेशन झालं मस्त होतं. तर आता पायऱ्या उतरतोय आम्ही ह्या हॉटेलच्या. हे हॉटेल खूप सुंदर होतं अगदी होतं पण हे इज इटिंग मसाला पान मस्त हॉटेल आहे आता दिसत नाही काहीच संध्याकाळी झाली संध्याकाळ काहीतरी पान मस्त हा आता निघालो आम्ही आता परत मस्त चॉकलेट पान खाल्लंय आम्ही
आणि मस्त आता हॉटेलमधून जातोय घरी. ते मस्त होतं सरप्राईज, मला खूप आवडलं. थँक्यू असं सरप्राईज मला आयुष्यातून पहिल्या वेळेस मला असं सरप्राईज भेटलंय. आधी पान खाऊ का? पटकन पडायचं बाहेर. समुद्राचा आवाज मला येतो का नाही माहित नाही, पण हा रोड एकदम समुद्राच्या कडेला आहे. काहीतरी भयानक म्हणजे नाही का, जेवढं सुंदर दिसायला असतंय ना तेवढंच भयंकर बी असतंय. खरंच पावसाळ्यामध्ये समुद्र असा नरक बनतोय, खतरनाक. असं वाटायला लागले तिकडून काहीतरी काळोख आपल्या अंगावर यायला लागलाय. हो ना, एकदम भयंकर. आम्ही आता समुद्र बघितला, कसं दिसतंय. लय भयानक. आणि रात्रीचे 9:37 झालेले आहेत आणि आम्ही कोकणच्या डाव्या साईडला आहे समुद्र आणि उजव्या साईडला आहे भयंकर असे हॉटेल, आणि आम्ही कोकणच्या या रोडला जातोय आणि मस्तपैकी धुक्यातून जातोय. हे सुख वेगळंच आहे. आणि माहितीये का, समुद्र बीच बघायला मजा एकदम. मी झोपायचं नको म्हणते, चला म्हणते, माझे कपडे ओले होते पावसाचे, पण मला भीती वाटायची होती. मस्त आहे. हा. चला, बर्थडेचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करा, आणि लाईक करा. हॅपी बर्थडे वन्स अगेन. थँक्यू फॅन्स, तुम्ही सगळ्यांनी विशेष दिल्या बर्थडे त्याबद्दल सगळ्यांचं थँक्यू. आणि तुम्हा सगळ्यांना गुड नाईट. चला, नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय. बाय बाय.